नमस्कार, राणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज कोलंबी भात बनवूया. कोलंबी भातासाठी लागणारं साहित्य सांगते. कोलंबी, एक वाटीभर कोलंबी आहे, ती धुवून स्वच्छ करून घ्या. त्याच्यासाठी लागणारा राईस 1.5 वाटी आहे, म्हणजे 300-400 ग्रॅम आहे. बघा, ह्या वाटीने मी 1.5 वाटी घेतली आहे. हिरवा मसाला आहे. हिरवा मसाला मध्ये लसूण 20-25 आणि 2 इंच आलं आहे, आणि कोथिंबीर आणि मिरच्या आहे. 2-3 मिरच्या टाका हिरव्या, आणि कोथिंबीर टाका. हे वाटून घ्या. फोडणीचं साहित्य सांगते मी. 3-4 तेजपत्ता, लवंग 2-3 लवंग, मिरी 4-5 घ्या, दगडफूल घ्या 2, आणि जिरं घ्या थोडं, अर्धा चमचा जिरं घ्या. ओके. त्यात टाकण्यासाठी लागणार 2-3 चमचे तूप. हे तूप घेतलंय मी, घरगुती तूप नाहीये, हा गोवर्धन तूप आहे. 3-4 चमचे घेतले मी. तेल घ्या, छोटी वाटी घ्या, एक छोटी वाटीने घ्या, एक 7-8 चमचे होतील ते, ती घ्या. तिखट मध्ये सांगते, लाल मिरची लागेल 2-3 चमचे, 2 चमचे टाका साधारण, आणि हा 1 चमचा टाका मालवणी मसाला. हळद टाका अर्धा चमचा, गरम मसाला टाका 1/4 चमचा, मीठ मी 1 चमचा टाकते, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि फोडणीसाठी 3 कांदे, मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेत मी, आणि 2 टोमॅटो घेतलेत, आणि कोथिंबीर कापून घेतली आहे. कोथिंबीर ही कापून घेतली आहे, एक वाटीभर आहे. वाटीभर कोथिंबीर घ्या, छोटी वाटी. मी आता तांदूळ आणि कोलंबी धुवून घेते. आता मी तांदूळ स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतले. आता हे असेच भिजत ठेवायचे. तर आता कोलंबी साफ करूया आपण. तर कोलंबी पाण्यात ठेवली आहे मी, बघा. त्यातला काळा धागा काढून घ्यायचा आहे. तर काळा धागा कसा काढायचा तो दाखवतेय. असा निघतो हा काळा धागा. काळा धागा काढणं खूप गरजेचं आहे, नाही तर पोट दुखेल. तर काळा धागा हा काढला हवा. नसेल निघत तर सुरीच्या साह्याने काढा. तर निघत नाहीये, तर सुरीच्या साह्याने काढते मी. हे बघा, हा बघा धागा, हा काढून फेकून द्या. स्वच्छ झालं पाहिजे. कोलंबी अशी ना स्वच्छ झाली पाहिजे, काळी वाटली नाही पाहिजे. हे बघा, निघत नाहीये, तर सुरी घेऊन असं काढ मारा, आणि हा निघेल. हे बघा, हे सगळं काढून टाका यातलं. स्वच्छ केलं पाहिजे सगळं. आता मी कोलंबी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. तर तिला थोडस मीठ, 1/2 चमचा मीठ, हळद 1/2 चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा, आणि थोडासा गरम मसाला लावते 1/2 चमचा. चांगलं मिक्स करा.
आणि अर्धा तास ठेवून द्या. अर्धा तास मस्त ठेवून द्या, मुरू द्या त्याला, आणि त्यानंतर राईस करा. तेल ओतते, 7-8 चमचे आहे, जास्त नाहीये, 7-8 चमचेच आहे. 8 चमचे घ्या, 8 चमचे. थोडं तापू द्या. तापल्यानंतर फोडणीचं साहित्य टाकूया. लवंग, मिरी, दगडफूल, तेजपत्ता टाकूया, तेजपत्ता आणि जिरं. हे थोडं होऊन देऊया, थोडं परतूया त्याला. थोडं होऊन द्या त्याला, फोडणी बसली पाहिजे चांगले. त्यात आता कांदा टाकूया. कांदा चांगला परतूया, थोडा गुलाबी रंग येईपर्यंत परता, खूप असं काळा नका करू. गुलाबी रंग येईपर्यंत परता चांगला. दोन तीन वेळा हलवा ते चांगलं, कारण त्यात थोडं मॉइश्चर असतं, तर ते मॉइश्चर निघून जाऊन दे. कांदा चांगला गुलाबी होऊ दे, खूप असं लाल नाही, फक्त गुलाबी. मी हिंग विसरले होते, ते हिंग टाकलंय. थोडं पोटाला त्रास देऊ नये कोणती गोष्ट, म्हणून ती आपण हिंग टाकतो. कांदा चांगला होऊन द्या. मी सारखं परतते, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. मी सारखा परतून तो गुलाबी करायचा प्रयत्न करते. कांदा गुलाबी होत आला आहे.
गरम पाणी करायला ठेवते आहे. एक वाटी तांदूळ, 1.5 वाटी तांदूळ आहे तर 3.5 वाटी मी पाणी ठेवलंय. थोडं जास्तच ठेवलं आहे. कांदा चांगला गुलाबी झालाय बघा. त्यात हिरवं वाटण टाका. 2-3 चमचे टाका. मी 2 चमचे टाकले, 2 चमचे टाका. चांगलं परतून घ्या. त्यात मसाला टाका, टोमॅटो टाका. परतून घ्या चांगला. आलं लसूण आणि कोथिंबीर मिरचीचा जो मसाला टाकलाय त्याचा कच्चटपणा जायला हवा. मी तेजपत्ता काढून टाकते कारण ते जास्त वेळ नाही ठेवत मी, एखादा ठेवते. मसाला टाका. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, गरम मसाला अर्धा चमचा टाका, 1 चमचा मीठ टाका. आणि ते परतून घ्या. त्याचा पण कच्चटपणा जायला हवा. चांगलं परतून घ्या. हे आलं लसूण खाली लागतंय बघा, करपलं नाहीये ते. त्यात थोडं पाणी टाकूया आणि ते थोडं शिजून देऊया. हे झालंय. कोलंबी टाकूया त्यात. कोलंबी खूप वेळ शिजून नाही द्यायची कारण ती भाताबरोबर शिजणारच आहे. थोडी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर थोडीच टाका. त्यात आता तांदूळ टाकूया.
आणि चांगलं मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून घ्या. पक्कड घेतली, जरा ते पकडून थोडं मिक्स करते. आता मिक्स झालंय. त्यात गरम पाणी ओतूया. थोडं ढवळूया. आणि शिजायला सोडून देऊया 10-15 मिनिटं. थोडं मीठ कमी पडलंय तर मी टाकते वरण. वासाने कळतं मीठ कमी जास्त झालंय की नाही. तर मी थोडस वरण टाकलंय. 1 चमचा आणि थोडं वरती टाका आणि शिजून द्या. वरण तूप सोडा 2 चमचे. आणि चांगलं शिजून द्या. ढवळा. तूप सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून ढवळा ते.